विटा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ काजल संजय मेहत्रे यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय. शिवसेनेकडून थाटामाटात पदग्रहण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पदग्रहण समारंभाचा अभूतपूर्व सोहळा उत्साहात संपन्न झालाय. विशेष म्हणजे या पदग्रहण सोहळ्याला आमदार सुहास बाबर, अमोल बाबर, प्रांताधिकारी विक्रम बादल, मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विटा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ काजल मेहत्रे यांनी पदभार स्वीकारलाय. शिवसेनेकडून या सोहळ्याचं मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात आयोजन करण्यात आलं होतं. नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांच्यासह सर्व नगरसेवकांना भगवे फेटे परिधान करून आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा नगरपालिकेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते नगराध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या स्वरांनी नगराध्यक्षा सौ काजल मेहत्रे आणि शिवसेनेचे सर्व 22 नगरसेवकांचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी पुढे बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, विटा नगरपालिकेची सत्ता ही अनेकांच्या त्यागातून आणि कष्टातून मिळाली आहे. अमोलदादांनी सन 2019च्या निवडणुकीत उभा राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या निवडणुकीत सत्तेची बीजे रोवली गेली. अनेकांना त्रास सहन करावा लागला, अवमानित व्हावं लागलं, पण तसूभरही कुणी निष्ठेमध्ये तफावत केली नाही. या सर्वांचं आज स्मरण होते. किती प्रयासाने ही सत्ता मिळाली आहे याची पावलोपावली सर्वांना स्मरण राहिलं पाहिजे. या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पहिली सभा अशी होती की ज्या सभेला विट्यातला एकही गाडा बंद आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्ही पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा मी संबंधित त्या ज्या गाड्यांचं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार ते सगळ्या लोकांना बोलून घेतलो आणि त्यांना एका भाषेत सांगितलं, तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका, मनामध्ये शंका बाळगू नका. तुम्ही मत दिलं नाही, मग आता सुहासबाबर काय म्हणजे सुहासबाबर चहा पाहताय त्यांना चहा पाजलाय माझ्या स्वतःच्या पैशात आणि त्यांना विचारलंय तुम्हाला मी दोन जागा लागतो, तुमच्या सोयीने मला सांगा त्या ठिकाणी कुठे तुम्हाला पुनर्वसित करायचं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही कुणाच्या बाबतीत चुकीचं अजिबात न वागता शांतपणे प्रामाणिकपणे काम करेल. जर तुमची 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी जाता एवढंच सांगतो की नगरसेवकांनी तुमच्या प्रभागामध्ये सतत भेटत राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यात एक मीटिंग व्हावी तुमची आणि तुमच्या प्रभागाला मी सीओ साहेबांना सांगतो की एक नोडल ऑफिसर तुम्हाला दिला जाईल जो त्या तुमच्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी तक्रारी मांडली त्या तक्रारीचं काम लागणे की नाही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकारी नोडल ऑफिसरची घेईल आणि प्रभागामध्ये तुमचा संपर्क पाहिजे. त्या प्रभागातील सगळी कामं मग दिलेला असू द्या नसू द्या तसं काय बघायचं नाही, ते बघत नाही म्हणून आपण 2004ला 12,000 मात्र मागवतो ते आज विजयापर्यंत पोहोचू द्या. 22 आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. टीका टिप्पणी करण्यापेक्षा कधी पारदर्शकपणे विटे शहरातल्या कुठल्याही माणसाला त्रास न होता कसलीही दडपशाही न पाळता तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजयाच्या निमित्तानं करतो आणि तमाम विद्यार्थ्यांना अपेक्षा व्यक्त करतो. चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीने गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली, झडपीने गेल्यानंतर झडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला ह्याला वाटेल राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विकास शहराचं 1 नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. ते काम आमच्या सर्वांच्या म्हणजे गोटेकरांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा त्या तुमच्यावरती खूप आहे. त्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती प्रचंड आहे, त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही पूर्ण करा. बाकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा, सगळ्या 22 नगरसेवकांना शुभेच्छा आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. कारण तुम्हाला एवढंच सांगतो की असे अनेक चेहरे पाठीमागं तुम्ही जर कदाचित तुमचे त्यांचे रोजचे संबंध असतील पण उभा राहिलेले असे अनेक मुलं आहेत. आमचा पप्पूदाजी मागे उभा राहिला
आहे